हॅलो, हाय, वेलकम टू द लाईफ ऑफ हाऊसी गर्ल. आजच्या व्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. आजचं व्लॉग नाही का खरंच इंटरेस्टिंग असणार आहे. खरं तर नाही का सर्वात लास्टला तुम्ही व्लॉग बघा, जिथं आर्याची आणि माझी काहीतरी टॉकिंग अशी काही मस्ती होती, जी की दुपारच्या वेळेला थोडीफार काही झालेली होती. सो तो शूट पण मी इथं लास्टला वगैरे घेतलेला आहे, कारण व्लॉगच्या एंडिंगलाच ते काही आहे. सो सिरियल वाईज टाकण्यासाठी नाही का तो व्लॉग वगैरे तसा शूट केलेला आहे. आणि आजच्या कामांची सुरुवात नाही का म्हणजे ब्लॉगची तरी सुरुवात नाही का मी म्हणजे डायरेक्ट कपड्यांच्या घड्या वगैरे ज्या आहेत ना त्या करण्यापासून करत आहे. कारण काय ना 2-3 दिवसांपासून पाणी म्हणजे थोडंसं असं ऊन नाही का जरा व्यवस्थित नाही येत आहे आणि 2-3 वेळेस तर नाही का बारीक बारीक पाऊस पण असा काही आलेला होता. सो कपडे काही पाहिजे तसे वाढलेले नव्हते. मग त्यांना रात्रीला म्हणजे घरातच मोकळे वगैरे केले. असं म्हणतात की संध्याकाळच्याला कपडे बाहेर ठेवत नाही 5 नंतर. सो ते रूल्स फॉलो करत नाही का ते कपडे वगैरे हात घेतले आणि फॅनमध्येच थोडेफार ड्राय वगैरे करायला ठेवले होते. असं सकाळी सकाळी नाही का ते कपड्यांची फोल्ड वगैरे करून घेतली, ते करून घेतले आणि झाडू वगैरे मारायचा होता. झाडू वगैरे मारून घेतला छान असा. आता सकाळी उठल्याबरोबर नाही का क्लिनिंग वगैरे असतेच प्रत्येक बायकांची, मला तरी माहिती आहे. आणि हे रूल्स नाही का मला पण लग्नानंतरच कळले. खरं तर लग्नानंतर आयुष्यामध्ये रूल्स असतात काम करायला, ह्या गोष्टी पण मला काही माहिती नव्हत्या. बट जसं जसं नाही का लग्न झालं त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी माहिती पडत गेल्या आणि ते सगळे रूल्स मी पण फॉलो करत गेले. आणि आता मला कोणीही म्हणू शकतं आय एम अ टिपिकल हाऊसवाईफ. सो झाडू वगैरे मारून झाला आणि हे बेसिनचं नाही का आज म्हणजे बकेट अचानक भरून गेली. वरतून भांडी वगैरे घासत होते आणि लक्षच नव्हतं. सो पाणी खालीच पडलेलं होतं. म्हटलं चला आता ते पाणी वगैरे जर खाली पडलेलंच आहे, सो याची पण नाही का छान अशी पूर्ण अशी प्रॉपर क्लिनिंग वगैरे करून घेऊया. कारण ते थोडंफार नाही का खराब झालेलंच होतं. सो जाडं वगैरे पण आलेलं होतं, ते पण काढून घेतलं व्यवस्थित असं तिथं. आणि हे बघा प्रत्येक घरामध्ये नाही का बायकांना सगळीच कामं असतात, बट एक एक कॉर्नर प्रत्येक बाईला असं नाही का क्लीन करून ठेवावं लागतं. तेव्हा कुठं नाही का घर म्हणून घर असतं. सो जे कोणी माणसं म्हणत असतील ना की तू काय काम करते दिवसभर, तर यार त्यांनी बघावं आयुष्यामध्ये नाही का थोडा वेळ नाही का ही काय काम करते ॲक्च्युली याच्यासाठी तरी द्यावा आणि बघावा की खरंच काम करते की नाही करत म्हणून. असो ते सगळं काही झालेलं होतं. मग म्हटलं आता क्लिनिंग वगैरे झालेली आहे. आता फ्लोअर काही पुसून काही घेतले नाही मी फरची, कारण काय ना म्हटलं देवपूजेला अगदी जास्तच उशीर होऊन जाईल. ऑलरेडीच 9 वगैरे वाजून गेलेले होते. सो देवपूजा वगैरे करायला घेतली. आणि हा जो ब्लॉग शूट करत असताना नाही का ॲक्च्युली स्वामी समर्थांचं मी चरित्र सारामृत जे वाचायला घेतलेलं होतं ना, सो आजचा हा लास्ट दिवसचा काही असा होता. म्हणजे रेग्युलर मी ते वाचन वगैरे करत असते. रोज ती सेवा घेतलेली आहे, सो मी ती करतच असते. सो आजच्या दिवसाला नाही का हा शेवटचा काही असा होता स्वामी चरित्र सारामृतचा दिवस. सो ते पण व्यवस्थित असं मन लावून वगैरे वाचन वगैरे करून घेतलं आणि मनाची शांती नाही का थोडीफार अशी छान पद्धतीने वाढते. आता स्वामी स्तवनमध्ये नाही का म्हणजे ही जे सेवामध्ये नाही का स्वामी स्तवन असं म्हणतात की जेव्हा तुम्ही चरित्र सारामृत वाचतात नाही, एखादी सेवा सुरू करायच्या आधी एकदा वाचायचं. पण मी ते एक सेवेमध्ये घेतलं. म्हटलं चला यार हे वाचन वगैरे होईल आणि कुठेतरी आपल्याला नाही का पाठांतर वगैरे पण होऊन जाईल. सो त्यासाठी मी नाही का स्वामी स्तवन वगैरे जे आहेत ना ते रोज वाचन वगैरे करते. आणि त्यानंतर नाही का स्वामी चरित्र सारामृतचे 3 अध्याय असतात. सो ते 3 अध्याय पण मी वाचत असते. आता तुम्हाला कुणाला वाटत असेल किंवा काही सेवा वगैरे करायची असेल तर मी इन डिटेल त्याच्यावरती व्हिडिओ वगैरे बनवलेलं, जर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता की काय करायचं, कसं करायचं, काय नाही म्हणून. सो मी त्या पद्धतीने तुम्हाला ती इन्फॉर्मेशन वगैरे देण्याचा प्रयत्न नक्कीच करेल. सो अशा काही पद्धतीने मी नाही का माझी देवपूजा वगैरे जी होती ती करायची होती. आणि हा शूट थोडाफार मी रोज घेतच असते डेली ब्लॉग्समध्ये. सो ते पण कारण काय ना हा नाही का एक आयुष्याचा एक भाग असल्यासारखं, म्हणजे दिवसाचा एक भाग आहे आणि आयुष्याचा पण भाग तो बऱ्यापैकी बनूनच गेलेला आहे. सो मी डेली बेसिसवरती त्याला शूट वगैरे पण करतच असते. आणि ते सगळं काही झाल्यानंतर नाही का आता घरातली बरेचसे छोटी मोठी कामं असतात ती करायला घ्यायची असतात. आता सगळ्यात आधी तर कपडे वगैरे भिजू घालून वगैरे घेतले आणि त्यानंतर छोटंफार सिंक वगैरे जे घासायचे असतात ते वगैरे घासायला घेतलं. आता ह्या गोष्टी नाही का रेग्युलरली म्हणजे नाही का काम तर असतातच. तुम्ही पण म्हणणार काय तू तेच तेच ते दाखवते. सो आता माझं पण आयुष्यामध्ये काहीतरी ह्या गोष्टी अशाच काही पद्धतीने आहे. बट असो कोणत्याही गोष्टीमध्ये कामामध्ये नाही का मी एक ट्रिक तुम्हाला सांगतच असते की म्हणजे काम नाही का प्रत्येकजण करतात, बट स्मार्ट पद्धतीने कशा पद्धतीने करू शकतो ना. आता मी इथं नाही का कपडे वगैरे भिजू घातलेलेच होते आधीचेच, तेव्हा देवपूजा वगैरे करून घेतली. आणि त्यानंतर नाही का आता
पाणी भरायला टब वगैरे लावलेला होता. म्हटलं आता एवढाच वेळ वेस्ट न करता नाही का तेवढ्या वेळामध्ये आपलं नाही का सिंक वगैरे घासून वगैरे होईल. आणि ते कपडे वगैरे छान असे धुवून घेतले आणि कपडे पिळून झाल्यानंतर जे पाणी उरतं ना त्या पाण्यामध्ये मी नाही का बाथरूम वगैरे घासून घेतला. सो अशा काही पद्धतीने मी नाही का पाणी पण सेव्ह करत असते. सो असं नाही की मी वेळच सेव्ह करते, पाणी पण सेव्ह करते, कारण ह्या नाही का पर्यावरणातून मिळालेल्या ज्या गोष्टी आहेत ना आपल्याला नॅचरल पद्धतीने, कदाचित मला तरी वाटतं जसा सृष्टीचा विनाश नाही तसा त्या गोष्टीचा विनाश पण नाही होऊ शकत. बट कदाचित मला तरी असं वाटतं की सेव्ह केल्याने काही प्रॉब्लेम नाही होणार आहे. की आमचं आता जे गाव आहे ना माझं सासरचं, ॲक्च्युली तिथं नाही का उन्हाळ्यामध्ये एवढा काही घाण पद्धतीचा प्रॉब्लेम होत असतो ना की तिथं कंप्लिटली 15 दिवसामध्ये 1 महिन्यामध्ये कधी कधी पाणी येतो. अशा काही पद्धतीची सिच्युएशन तिथे होऊन जाते. सो मला ती पाणी सेव्ह वगैरे करण्याची सवय तिथूनच आहे. सो मी करतच असते. असं काही नाही, तुमच्याकडे जर चांगल्या प्रमाणात पाणी असेल तर तुम्ही यूज करा. बट असो, ही माझी एक वैयक्तिक गोष्ट होती जी मी ते तुमच्यासोबत शेअर वगैरे केले. आणि दुपारी नाही का आर्याला थोडंसं मसाले भात वगैरे खायचा होता. सो तो भात वगैरे बनवायला वगैरे मी घेतलेला होता इथं. आणि कुकर बघा ना, म्हणजे 1 शिट्टी 2 शिट्टी थोडीशी छान अशा पद्धतीने घेतली आणि तिसऱ्या शिट्टीला काय होतं काय माहिती त्याला सारखी नाही का एक रिंगच्या साईडने नाही का वाफ वगैरे काढत होता. आणि मी किचन अगदी सगळं काही क्लीन केलेलं होतं, गॅसवरपासून झालेला वगैरे होता, पण तो तिथून नाही का पाणी वगैरे नाही का गाळतच होता. आता हे गुलाबजामुनचं पॅकेट वगैरे नाही का आरेला खायचं आहे. सो त्याच्यासाठी गुलाबजामुन वगैरे बनवायचे आहे. बट विचार केला की म्हटलं आता नाही का ह्या रेसिपीचा नाही का डिटेल व्हिडिओ शूट वगैरे करायचा, एक स्पेशल व्हिडिओ शूट करायचा. आणि त्यातल्या त्यात नाही का आमचं लाईट कनेक्शन कट झालेलं आहे. सो वायफाय पण बंद होत आहे. आणि त्यामुळे नाही का संध्याकाळच्या वेळेला म्हणजे लाईट नसल्यामुळे नाही का पाणी वगैरे म्हणजे संध्याकाळचा स्वयंपाक करावा कसा तेच कळत नाही मला. आणि त्यामुळे जरा व्हिडिओ वगैरे पण शूट होत नाही आहेत. आणि बऱ्याचशा गोष्टी आहेत ज्या लाईट नसल्यामुळे अडखळत आहे. सो आता ते कनेक्शन वगैरेचा काय प्रॉब्लेम झालेला आहे काय नाही ते तर कळेलच. सो यापुढे आता मी आर्यासोबत गप्पा करणारच आहे, त्या तुम्ही बघा व्यवस्थित आणि कंटिन्यू करा व्हिडिओ. तो बोलून दाखव. नाही 2चा डायरेक्ट 1चा पूर्ण लर्न. 2चा 2 1चा 2 1चा 2 2 3चा 2 2चा 2 2चा 4 2 5चा 2 3 हा 2 3चा 6 2 7चा 8 वा 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 काय टेबल आहे तुझं. वा व्यवस्थित बोल. 2 7चा 8 2 पहिले तर व्यवस्थित लर्न कर पहिल्यापासून. ऐक ना, तू ना व्हिडिओ कर बोलली मला पण व्यवस्थित बोलत नाही आहेस. मी व्हिडिओ बंद करते, मला असंच बोलून दाखव. ओके, जर छान बोललीस ना तर मग मी तुझा व्हिडिओ रेकॉर्ड करेल, पक्का प्रॉमिस. पण बोल आधी. 2 1चा 2 2 1चा 2 2 2चा 2 2चा 4 2 3चा 18 2 3चा 2 3चा 18 2 3चा 6 2 3चा 6 2 4चा 8 2 5चा 2 5चा 10 2 6चा 2 6चा 2 6चा 11 झालाय 2 6चा 12 2 6चा 12 2 7चा 14 2 8चा 2 8चा 2 8चा 2 8चा 16 16 2 9चा 2 9चा हां बरोबर 10 18 18 2 10चा 20. छान छान. बट एकदा अजून पुन्हा बोल ना पूर्ण मनाने तू तुझा. मम्मी प्लीज मला नाही येत, मी सोपत सांगतो. हे जाग कुठे बसली. बरोबर खाता येईल ना हे काय घे. चल पापड खाते का आकर. काय झालं. ठीक आहे. ठीक आहे.
थोडं तिखट आहे, आणि जास्त चांगलं लागतं. आणि जास्त गरम जास्त तिखट स्पायसी आहे स्पायसी. पाणी मला चक्कर यायला लागले पाणी दे. चक्कर यायला लागले पाणी दे. चक्कर अशी घेत, आपण स्टेबल असतो आणि सगळं फिरते. जेवण कर तर पटकन. नाही लागत का तेवढं तिखट? व्हिडिओ बंद कर. झोप थोडा वेळ. हॅलो हाय गाईस मी आर्या. झोपायचंय, तुम्हाला तुमचं सगळ्यांचं झोपायचंय म्हटलं आता. थोडा वेळ झोप. स्वागत करते माझ्या युट्यूब चॅनल वरती. चला गपे गपे. चला सुरुवात करूया आपल्या युट्यूब चॅनल वरती. अय बाई, तू नाही का युट्यूबची भाषा बोलू नकोस, ती मम्मी पुरता राहू दे. तुला काय बनायचंय मोठं झाल्यावर ते सांग मला. डॉक्टर. मग तू अशी कशाला बघते आणि हे कशाला शिकते जे मम्मी करतेस ते? नाही प्लीज करते. प्लीज कर दे. मला हे बोलून दाखव तर तू. चल पटकन. काय? टेबल. टेबलचं तर झालं ना. बघ मला झोप येते, थोडा वेळ झोपते ना दुपारची वेळ. डान्स क्लास. तोंडात नको बोलू. माझा डान्स क्लासचा टाइम झाला ना. अगं डान्स क्लासला अजून वेळ भरपूर जायला. किती मिनिट? भरपूर वेळ. केवढे भरपूर वेळ आहे अजून भरपूर. पाहिजे मला. सांग ना केवढं वेळ केवढं वेळ आहे ते तर अजून वेळ आहे. नोटबुक अंतर अभ्यासाच्या आपण मॅथचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. हे ॲडिशन करायची ना मॅथची. हा पण माझा व्हिडिओ शूट नाही. हा चालेल.